तर मित्रांनो नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ह्या कार्यशाळा झाली, मगाशी आपण कार्यशाळा झाली. आपण आलो आता हळदीच्या शेतामध्ये मराठवाड्यातील. हे शेतकरी आहेत. काय नाव तुमचं? वैजनाथ दिगंबर वडजे, राहणार बारूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. नंबर सांगा तुमचा. 860068 2162. हां, आणि हे तुम्ही हळद लावले, किती तारखेची हळद लागवड आहे? 23 मेची. 23 मेची हळद 23 लागवड आहे. मेची. कोणती व्हरायटी आहे? सेलम. सेलम आहे. किती गुंठ क्षेत्र आहे तुमचे? 45. 45 गुंठ क्षेत्र आहे. आज आणि आता कधी हळद निघणार? हे 10 फेब्रुवारीला पाणी बंद करायचं, तिथून 1 महिन्यानंतर हळद काढायची. 10 फेब्रुवारीला पाणी बंद आणि मग 1 महिन्यानं म्हणजे 10 मार्चला, म्हणजे जवळजवळ 2 महिन्यानं ही हळद. आज आपली तारीख आहे 14 तारीख आहे. 2 महिन्यानंतर 55 दिवसानं ही हळद निघणार आहे. शेतकरी मित्रांनो बघतोय आपण हे बघा, माझ्या आता 5-5.5 फूट हळद आहे. किती? 5-5.5 फूट हळद आहे. तुमच्या गावामध्ये किती हळद आहे तुमच्या? तुम्ही हे जे आहेत ना शेतकरी बांधवांनो, बारूळचे खत दुकानदार आहेत, उदय पाटील आहेत. आणि यांनी खत दुकान असून सुद्धा आपली आजनाळ्यामधली कार्यशाळा शेतकऱ्यांना घेऊन आले होते. आजनाळ्यातील कार्यशाळेला घेऊन येऊन यांनी व्यवसायापेक्षा शेतकऱ्यांचं हित जोपासलं. त्याबद्दल ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी या दुकानदारांचं, उदय पाटलांचं आभार व्यक्त करतो. आता ते तुम्ही आता हे बघता, हे काय वाटते तुम्हाला या हळद बघून? हे सर, नेहमीपेक्षा हळद म्हणजे आजूबाजूच्या हळदीमध्ये सड लागली होती बऱ्या प्रमाणामध्ये. तर यांचं लाईम सल्फर सोडल्यानंतर सड जे आहे ते पूर्णपणे थांबली आणि वाढही चांगली वाढली. आणि जवळपास यांनी 052 34 12 61 हे सगळेच खतं सोडलेले आहेत आणि आपल्या पद्धतीने अंकुश पाटील तंत्रज्ञानानुसारच केलेले आहेत. आणि अजूनही यांना एक 20 लिटर अमिनो ॲसिड जाणार आहे. आणि त्यामुळं आमचं असं वाटतंय की दरवर्षीपेक्षा एक 5-10 क्विंटल का होईना पण यांना आगाऊची हळद उत्पन्न वाढेल आणि कमी खर्चामध्ये. खर्च तुमचा झालाय हळदीला? हळदीला 11,000 रुपयाची निविष्ट आणली होती, त्यातून अनेक 1-2-3 हजार रुपयाची शिल्लक असेल माझ्याकडे. म्हणजे यांनी फक्त 8,000 रुपयाची 1.25 एकरला खतं वापरले. आणि बियाणं एक 38,000 रुपयाचं लागलं. बघा, बियाणं 38,000चं आहे आणि खतं औषधं फक्त 8,000 रुपयाची यांनी वापरले आहेत याच गावातील. आणि बघतोय कंद किती जाय वाटतोय तुम्हाला? हा कंद किती किलो जावा आहे तुम्हाला? तर सध्याच्या तरी कंडिशनला 3 किलोच्या दरम्यान वाटतोय हा. 2.5 ते 3 किलो. आणि अजूनही जवळपास 2 महिन्यामध्ये 1-1.5-2 किलोच्या दरम्यान अजून वाढेल याच्यात. सरासरी आपण जाऊ दे 3 किलो जरी कंद झाला तरी खूप. आपला हा कंद बघतोय आपण, शेतकरी बांधवांना हा कंद बघा. त्याच्यातला एक ही आपण आता इथं कंद काढलेला आहे, याच्यातलाच हा कंद आपण इथला काढलेला आहे. तर हा एवढी एका कंदाला आहेत. या गावातील एक हळद उत्पादक शेतकरी आहेत. तुम्हाला काय वाटतं इथं हे सगळं हळद बघून? तुम्हाला तुमची हळद आहे, तुम्हाला काय वाटतं तुमच्या हळदीने ह्या हळदीत? माझ्या हळदीची म्हणावं तेवढी वाढ झालेली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं हे जास्त तणकट वाढलं होतं आणि खर्च तर जवळपास 50 ते 8,000 म्हणजे सुरुवातीचं आपलं बेणं वगैरे पकडून 60,000च्या वरीच गेलेलं आहे. मग मी जवळपास 3-4 महिने दिपवाळीपासून मी आपलं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केलं. मायक्रोन्यूटन दिलं आहे आणि आपलं ॲमिनो ॲसिड दिलं आहे आणि 052 34 आणि फुलवीक वगैरे किती 5-5 लिटर दिलेलं आहे. तुमच्या हळदीत आणि ह्या हळदीत काय फरक वाटला? आमच्या हळदीमध्ये ह्या हळदीमध्ये आमची हळद याच्या अर्ध्यावरच आहे, म्हणजे कमरे इतकीच. हो, कमरे इतकीच आहे. आणि आपण 12 जूनला लावलेली होती. 12 जूनला. आणि तंत्रज्ञान दिवाळीपासून आपलं वापरलेलं आहे तंत्रज्ञान. हा, थोडं लेट वापरलेलं आहे. लेट मिळालं, त्याच्यामुळे हा फरक पडला. हो हो. आता ही हळद बघून तुम्हाला काय वाटतं ह्या हळदीमध्ये? आता तुमच्या हळदीत आणि ह्या हळदीत काय फरक? ही म्हणजे ही चांगली भरलेली आहे आणि आमची जी हळद आहे म्हणावं तेवढी वाढ झालेली नाही. आता हा कंद बघून काय वाटतंय तुम्हाला? काय आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे. आमचा आणि त्याच्यामध्ये बदल बघितला तर एवढाच गावातल्या गावामध्ये बदल दाखवतो. गावातल्या म्हणजे हे तुमचं तंत्रज्ञान, हे अंकुश पाटलाचे तंत्रज्ञान आणि आपलं जे पारंपरिक तंत्रज्ञान किंवा गावामध्ये अगोदर रासायनिक शेती करत होते त्या तंत्रज्ञानानुसार खूप फरक दाखवतोय. तिथे कंदाचा शूटिंग घ्या जवळ. शेतकरी मित्रांनो, हा जो आपण हे करतोय हा कंद पहा. शेतकरी मित्रांनो, हा कंद इथला आपल्या काढलेला आहे. हा कंद पहा, कंदाची साईज बघा किती. अजून 2 महिने हळद निघायला हा वेळ आहे.
2 महिन्यामध्ये अजून हा कंद जवळजवळ 1 किलो वाढणार आहे. कारण आताचा कंद आहे फुगवून साईज. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे फिंगर्स बघा कसे आहेत. हे जे फिंगर्स खूप मोठे आहेत. आणि अमिनो ॲसिड नंतर आता शेवटला ह्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जादा वाढणार आहे. जेवढं अमिनो ॲसिड जाईल ती ह्याला आयुर्वेदिकला तुम्ही जर ह्याचं कुरकुमीन चेक केलं तर कुरकुमींचं प्रमाण हे खूप वाढतं याच्यामुळं. आणि याचे औषधी गुण खूप वाढतात. म्हणजे कुरकुमीमुळे मार्केटमध्ये याला थोडंसं वाढून भाव मिळणार आहे हो, वाढून भाव मिळणार तुम्हाला. काय की तुमची फॉरेनला एक्सपोर्टला वगैरे तुमचं कुरकुमीन केलं तर चेक केलं तर 1-2 जादा निघणार. त्यामुळे तुम्हाला दर किंवा तुमची हळद तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये जादा दर तुम्हाला मिळू शकतो तुम्हाला. तर आता आपण पाहतोय ह्या मराठवाड्यामध्ये मुक्काम पोस्ट बारोळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेडमध्ये आपला हा अंकुश पाटील तंत्रज्ञानाचा प्रचार चालू आहे. शेतकरी वापरायला लागलेत आणि पुढच्याही कार्यशाळा सुरू आहेत. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं. माती टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे, तरच आपला देश टिकेल. जय जवान, जय किसान.